शाहू स्टेडियम मैदानावर शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेला आजपासून प्रारंभ झाला। केएसएचे पेट्रेन इन चीफ शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन पार पडलं। यावेळी मालोजी राजे छत्रपती यांची ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन सदस्यपदी 5व्यांदा निवड झाल्याबद्दल शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर आयुक्त रविकांत अडसूळ, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, जुना राजवाडा पोलीस निरीक्षक सतीश कुमार गुरव, केएसएचे जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, दीपक घाडगे, नंदकुमार बामणे, अमर सासने, नील पंडित, राजेंद्र दळवी, नितीन जाधव उपस्थित होते। यावेळी यावर्षीचा हंगाम उत्साहात पार पडेल असा विश्वास केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला। मला आनंद आहे की यावर्षीचा हंगाम हा वेळेत सुरू झालेला आहे। कोल्हापूरवासियांना, क्रीडा प्रेक्षकांना आणि विशेष करून फुटबॉल रसिकांना अत्यंत आतुरतेनं ती नेहमीच या लीगची सुरुवात आणि हंगामाची सुरुवात कधी होईल याची वाट पाहत असतात आणि आज याची सुरुवात या निमित्तानं आज झालेली आहे। मला विश्वास आहे की येणारा हा चालणारा हंगाम हा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं खिलाडू वृत्ती जोपासत हा हंगाम पार सगळेजणच पाडतील, कारण यात खेळाडू, त्यांचे व्यवस्थापक, त्यांचे प्रशिक्षक आणि प्रेक्षक वर्ग आणि त्यांचे पाठीराखे या सगळ्यांचा याच्यामध्ये एक सांघिक कुठंतरी रोल असतो आणि हे सगळं चांगल्या पद्धतीनं, कारण कोल्हापूरकडं फक्त कोल्हापूरवासीय बघत नाहीत तर कोल्हापूरच्या फुटबॉलचं नाव हे महाराष्ट्रात आणि देशामध्ये आहे। विशेष करून ऑल इंडिया लेवलला, महाराष्ट्राच्या विफाच्या लेवलला कोल्हापूरच्या हंगामाकडे देखील अगदी सगळेजण बारकाईनं बघतात आणि म्हणून कोल्हापूरच्या या सर्व हंगामाला कुठेही गालबोट लागू नये ही जशी केएसएची प्रामुख्यानं जबाबदारी आहे, केएसएचं हे प्रामुख्यानं कर्तव्य आहे, तसंच मला वाटतं हे कर्तव्य हे सगळ्या घटकांचं आहे। आम्ही चांगल्या पद्धतीनं याची नियमावली केलेली आहे। नियमावली करत असताना ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचं मार्गदर्शन, वेस्टर्न इंडिया फुटबॉलचं मार्गदर्शन, त्याचबरोबर सगळ्या संघांना, सगळ्या संघ व्यवस्थापकांना एकत्रित बसवून त्यांच्याशी चर्चा करून या वर्षीची नियमावली आपण तयार केलेली आहे, जेणेकरून कुठल्याही वादाचा प्रसंग या हंगामामध्ये उद्भवू नये हा प्रयत्न काटेकोरपणे आम्ही केएसएच्या माध्यमातून केलेला आहे। मला असं वाटतं की हा हंगाम अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडेल ही माझ्या मनामध्ये कसलीही प्रकारची शंका नाही। हंगामातील पहिला सामना झुंजार क्लब विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ ब यांच्यात खेळला गेला। अटीतटीच्या झालेल्या सामन्यात झुंजार क्लबने 3-2 गोलनी जिंकला, तर दुसरा सामना शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात सामना खेळवला गेला। पूर्वार्धात शिवाजी तरुण मंडळाच्या करण चव्हाण बंदरेच्या पासवर योगेश कदमनं 10व्या मिनिटाला गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। पूर्वार्धात हा सामना 1-0 असा राहिला। उत्तरार्धात शिवाजीच्या गोलची परतफेड करण्यासाठी फुलेवाडीच्या खेळाडूंनी जोरदार चढाया केल्या। दरम्यान दोन्ही संघाकडून जोरदार चढाया सुरू राहिल्या। शिवाजीच्या करण चव्हाण बंदरेच्या पासवर संकेत साळुंखेनं उत्कृष्ट गोल करून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। संपूर्ण वेळेत फुलेवाडी संघाला शिवाजी तरुण मंडळाच्या गोलची बरोबरी साधता आली नसल्यानं शिवाजीनं हा सामना 2-0 अशा गोलनी एकतर्फी जिंकला। सामना पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमींनी स्टेडियममध्ये गर्दी केली होती। शनिवारी 16 डिसेंबर रोजी बीजीएम स्पोर्ट्स विरुद्ध सोल्जर ग्रुप यांच्यातील सामना दुपारी 2 वाजता, तर दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवारपेठ यांच्यातील सामना दुपारी 4 वाजता खेळवला जाणार। माझा महाराष्ट्र, कोल्हापूर।